नमो नमः। प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पण शुक्राचार्यांचा मला प्रत्यक्ष जो अनुभव आला तो अगदी निराळा. त्यांची आपल्या मुलीवर फार माया दिसली, पण एवढा मोठा राजा जावई म्हणून आपल्याला लाभला याचे त्यांना मुळीच कौतुक वाटले नाही. एका शब्दाने सुद्धा ते तसे बोलले नाहीत. ते मोठे तपस्वी असल्यामुळे जणू काही त्यांच्या कन्येचा माझ्यावर अधिकारच होता. माझ्या सुखदुःखाविषयी बोलणे लांबच राहिले. राजा या नात्याने देखील माझी विचारपूस केली नाही त्यांनी. सर्व वेळ आपल्या मुलीची मनधरणी करीत आणि ही आपल्याला सोडून जाणार म्हणून उसासे टाकीत त्यांनी काढला. पुन्हा मोठ्या तपश्चर्येला सुरुवात करणार आहेत म्हणे ते. त्या संकल्पाचे सागरसंगीत वर्णनही मी ऐकले. पण ययाती हा इतर माणसांसारखाच माणूस आहे. त्याने कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता आपल्या कन्येचा स्वीकार केला आहे. त्याच्या सुखदुःखांशी समरस होणे आणि स्वतःविषयी त्याच्या मनात आपुलकी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, हे शुक्राचार्यांच्या गावीही नव्हते. शर्मिष्ठेने देवयानीची दासी होण्याचे क्षणार्धात कबूल केले. शुक्राचार्यांनी डोक्यात राख घालून निघून जाऊ नये, आपल्यामुळे आपल्या ज्ञातीची संकटे वाढू नयेत म्हणून तिने देवयानीच्या क्रोधाग्नीत आनंदाने स्वतःची आहुती दिली. हा तिच्या मनाचा मोठेपणा होता. पण तपस्वी म्हणून, एक प्रौढ अनुभविक माणूस म्हणून, निदान वृषपर्व महाराजांचा गुरु आणि मित्र म्हणून तरी शुक्राचार्यांनी शर्मिष्ठेचे सांत्वन करायला हवे होते की नाही? पण ते पडले मोठे ऋषी. त्यांना सामान्य जनांची सामान्य दुःखे कशी दिसणार? आपल्याच तपश्चर्येच्या मोठेपणाच्या आणि हट्टी मुलीची समजूत घालण्याच्या नादात ते मग्न होते. किती थोडा वेळ मी राक्षसांच्या राज्यात होतो, पण तेवढ्यात एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. या पितापुत्रींचे एक निराळेच आत्मकेंद्रित विश्व आहे. देवयानीच्या दृष्टीने शुक्राचार्यांपेक्षा मोठा ऋषी त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. शुक्राचार्यांच्या दृष्टीने देवयानीसारखी दुसरी सुंदर गुणी मुलगी आकाशपाताळ धुंडूनही कुठे मिळणार नाही. मुलीला सासरी पाठवताना प्रत्येक पित्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात, तसे ते शुक्राचार्यांच्या डोळ्यातही आले. पण मला लगेच एका बाजूला बोलावून ते म्हणाले, राजा, देवयानी माझी एकुलती एक मुलगी आहे. तिचं सुख तेच माझं सुख, हे कधीही विसरू नकोस. ती सदैव प्रसन्न राहील असं कर. पुन्हा मोठं तप करून संजीवनीसारखी अलौकिक सिद्धी मी मिळवणार आहे. माझा आशीर्वाद ही जगातली एक अत्यंत मोठी शक्ती आहे, हे अहोरात्र ध्यानात ठेव. मात्र मी जितका थोर तितकाच कोपिष्ट ब्राह्मण आहे. विचारी पुरुषांना महाविषारी सर्पापेक्षा, अति तीक्ष्ण शस्त्रापेक्षा किंवा ज्वाळांच्या जिभाचाटी चोहींकडे पसरत जाणाऱ्या प्रज्वलित अग्नीपेक्षा तपस्वी ब्राह्मणाची भीती अधिक वाटते. सर्प एकाला दंश करतो, शस्त्र अनेकांना यमसदनाची वाट दाखवतं, अग्नी उभं गाव जाळतो. पण जर का तपस्वी ब्राह्मण एकदा क्रुद्ध झाला तर तो सर्व राष्ट्राचा संहार करू शकतो. वृषपर्व्याला मला कसं शरण यावं लागलं, शर्मिष्ठा नाक मुठीत धरून देवयानीची दासी कशी झाली, हे तू डोळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा देवयानीला दुःख होईल असं काहीही केव्हाही करू नकोस. तिचं दुःख हेच माझं, हे तू विसरू नकोस. माझ्याप्रमाणेच देवयानीलाही ते काही उपदेश करतील असे मला वाटले होते. अशा प्रसंगी राजगृही जाणाऱ्या नववधूला वडील माणसांची सेवा कशी करावी, पतीला सुख होईल अशा रीतीने वागणे, हा पत्नीचा कसा धर्म आहे. सवती असल्या तरीसुद्धा त्यांचा मत्सर न करता गुण्यागोविंदाने कसे राहावे हे सांगितले जाते असे मी ऐकत आलो होतो. पण शुक्राचार्य पडले मोठे तपस्वी. आपल्या मुलीला असला काही लौकिक उपदेश करण्याचे त्यांना सुचलेच नाही. शेवटी मोठ्यांचे सगळेच निराळे असे मनाशी म्हणत मी त्यांचा निरोप घेतला. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. दुसऱ्या प्रहराचे टोल मी मघाशीच ऐकले होते. या सर्व आठवणी पुन्हा पुन्हा मनात घुळवीत तळमळत क्षणाक्षणाला मी या कुशीवरून त्या कुशीवर होत होतो. पण मला झोप येईना. मनुष्य किती आशाळभूत असतो. एकदा वाटे आज देवयानीने जे थैमान घातले त्याने सारा राजवाडा गोंधळून गेला असेल. दासदासी आपापसात अजून कुजबुजत बसले असतील. पतीपत्नीच्या पहिल्या भेटीत इतक्या उन्मत्तपणाने शयनमंदिरातून निघून जाणारी तरुणी त्यांनी बाहेर कुठेही पाहिली नसेल. ऐश्वर्य जितके मोठे तितके शिष्टाचारही अधिक बंधनकारक. पण जे कुठेच गरिबाच्या झोपडीतसुद्धा घडू नये ते आज राजवाड्यात घडले होते. ते का घडले हे कुणालाच ठाऊक नव्हते. ते कोण सांगणार, कुणाला आणि कसे? देवयानीची समजूत कोण घालणार? आणखी थोड्या वेळाने सगळीकडे सामसूम होईल. मग इतका वेळ स्वतःच्या महालात तळमळत पडलेली देवयानी पाऊल न वाजविता
आपल्या महालात परत येईल, दार लावून ती मंचकावर बसेल, आपले पाय चरू लागेल, आपण एकदम तिचे हात धरू आणि म्हणू, वेडी कुठली? ब्रह्मदेवानं हे सुंदर हात काय पाय चुरण्यासाठी निर्माण केले आहेत? मग ती आपल्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिल आणि आपल्या कुशीत डोके खुपशीत आणि ते एखाद्या लहान मुलासारखे घाशीत म्हणेल, मी चुकले, रागाच्या भरात भलतंच बोलून गेले मी मघाशी, मला क्षमा करायची ना? तिचे मस्तक थोपटीत आपण म्हणू, मी तुला क्षमा करायची? म्हणजे तू आणि मी निराळे आहो? छे, वेडी कुठली! तू आणि मी भिन्न नाही. संगम झालेल्या नद्यांचे प्रवाह दोन पात्रातून कोणी पाहिले आहेत का? मी तुला क्षमा करायची म्हणजे मी मलाच क्षमा करायची. तू माझी क्षमा मागायचीस म्हणजे मीच माझी क्षमा मागायची. हे ऐकून ती खुदकन हसेल आणि आपण होऊन मनोराज्य करण्याची शक्ती देवाने माणसाला दिली नसती तर किती बरे झाले असते. देवयानी आत्ता येईल, मग येईल. ती आली म्हणजे झाले गेले ते एका क्षणात आपण विसरून जाऊ. आपण तिला म्हणू, तुझे संस्कार फार निराळे आहेत. माझ्या लक्षात हे यायला हवं होतं, पण ते आलं नाही. आजच्या चुकीबद्दल क्षमा कर मला. पुन्हा कधीही मद्य प्यालेला ययाती तुला शयन मंदिरात दिसणार नाही. एवढ्यानं तुझं समाधान होत नसेल तर तुझीच शपथ घेऊन या क्षणी मी मद्याचा संपूर्ण त्याग करतो. पुन्हा कधीही कुठल्याही प्रकारच्या दारूच्या प्याल्याला माझे ओठ स्पर्श करणार नाहीत. ती आपल्या गळ्यात हात घालून म्हणेल, माझ्याप्रमाणे तुमचेही संस्कार निराळे आहेत. माझ्या ध्यानात हे यायला हवं होतं. तुम्ही क्षत्रिय आहात, वीर आहात, राजे आहात. तुम्हाला राज्य चालवावी लागतात, युद्ध करावी लागतात. मद्यानं मिळणाऱ्या उन्मादाची तुम्हाला जरुरी आहे. तुमच्या या साध्या सुखाच्या आड मी येणं बरं नव्हे. पण मी तरी काय करू? मला दारूचा वास पळभरसुद्धा सहन होत नाही. एकांतातल्या आपल्या भेटीच्या वेळी आपण मद्य घेतलेलं असू नये एवढंच माझं आपल्याशी मागणं आहे. तिसऱ्या प्रहराचे टोल पडले तरी मी तळमळत होतो. उगीच कान देऊन देवयानीची चाहूल ऐकू येते का पाहत होतो. पण माझ्या महालाकडे कुणीही फिरकले नाही. येणार तरी कोण? देवयानीच्या आतताई वागण्याने आई मनात खूप संतापली असेल. पण सुनेला उपदेश करायला जाऊन स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा गप्प बसणे बरे. हे ओळखण्याइतकी ती व्यवहार चतुर होती. शर्मिष्ठा तर बोलून चालून देवयानीची बरोबर आणलेली दासी. मैत्रीण म्हणून काही बोलण्याचा तिला अधिकार आहे कुठे? आणि अगदी न राहून ती काही सांगायला गेली तर ती वाघीण काय तिचे वाभाडे काढल्याशिवाय राहील? इतर सेवक आणि दासदासी बिचारे डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके. ती सारी माणसे आपापल्या जागी अगदी हळूहळू काही बाही कुजबुजत हळहळत झोपी गेली असतील. त्रस्त मनाने मी मंचकावरून उठलो. अतृप्त शरीर आणि अपमानित मन यांची टोचणी मोठी विचित्र असते. अगदी सर्पविषासारखी, बाह्यतः सूक्ष्म पण आतून तीव्र परिणाम करणारी. महालाच्या खिडकीतून बाहेरच्या काळोखाकडे पाहता पाहता मला मुकुलिकेची आठवण झाली. अलकेची आठवण झाली. मुकुलिकेने जे मला दिले होते, अलकेने जे मला दिले होते त्याच्यापेक्षा अधिक उदात्त, अधिक उत्कट प्रेम मिळवण्याकरता मी देवयानीचे पाणीग्रहण केले होते. पण पुष्पशय्या मानून जिच्यावर मी सुखनिद्रा घेण्याकरता निघालो होतो तिच्यातून सापाची पिले बाहेर पडली होती. माझ्यातला मनुष्य जागा झाला, माझ्यातला पुरुष जागा झाला, माझ्यातला राग जागा झाला. मी स्वतःशीच घोकत राहिलो. मला जे सुख हवे आहे ते या पृथ्वीच्या पाठीवर केव्हाही कुठेही मिळवू शकेन. मी असामान्य मनुष्य आहे, मी एक पराक्रमी पुरुष आहे, मी वैभवशाली राजा आहे. इच्छा असली तरी अंतःपुरात दररोज नवी अप्सरा मी आणू शकेन. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हासुद्धा मी घुशातच होतो. एक प्रकारची लज्जा वाटत होती मनाला. कुठेतरी दूर मृगयेला निघून जायचा विचार मनात डोकावू लागला. इतक्यात शर्मिष्ठा महालात लगबगीने आली आणि हात जोडून मला म्हणाली, महाराणींची प्रकृती रात्रीपासून बिघडली आहे. राजवैद्य मघाशीच येऊन गेले. काळजी करण्यासारखं नाही काही, पण महाराज त्यांच्या समाचाराला जातील तर औषधापेक्षा आपल्या दर्शनानंच महाराणींना अधिक आराम वाटेल. बोलता बोलता शर्मिष्ठेने मोठे मोहक स्मित केले. निरभ्र आकाशात सुवर्ण रेषेसारखी नाजूक वीज चमकावी ना, तसे माझ्या एकदम मनात आले. रात्री महालाबाहेर कसलेसे तबक घेऊन कुणीतरी तासी उभी होती. ती कोण होती? शर्मिष्ठाच का? मी आठवून पाहिले, नीट काहीच आठवेना. मी शर्मिष्ठेला विचारले, तू रात्री महालाबाहेर उभी होतीस? होकारार्थी मान हलवीत ती खाली पाहू लागली. रात्री शर्मिष्ठा मला कशी दिसली नाही? नको नको म्हणता म्हणता
माधवाच्या घरी मी खूप माधवी घेतली होती काय, मी विचार करीत आहे. असे पाहून शर्मिष्ठा म्हणाली, महाराज, बाळपणापासून महाराणीची मैत्रीण आहे मी. त्या जरा तापट आहेत. महाराजांनी ते मनाला लावून घेऊ नये. ती क्षणभर थांबलीनी म्हणाली, दासींनी काव्याच्या गोष्टी बोलू नयेत हे मला कळतं, पण कलहा वाचून प्रेमाला गोडी नाही असं सारे कवी म्हणतात. शेवटचे वाक्य ती भीत भीतच बोलली आणि पुन्हा खाली मान घालू लागली. तिच्याकडे पाहता पाहता माझे मन न कळत द्रवू लागले. ज्या देवयानीने आपल्या रंगमहालावर दासी म्हणून काल रात्री हिला उभे केले, हिच्या साऱ्या कोमल भावनांचा निर्दयपणे चोळामोळा केला, तिच्या सुखाकरता ही मध्यस्थी करीत आहे. वद्य अष्टमीचा चंद्रोदय जीवनात सुद्धा असतो का? माझे अंधारलेले मन हळूहळू उजळू लागले. त्यात प्रसन्न चांदणे पसरले. थट्टेच्या स्वरात मी म्हणालो, शर्मिष्ठे, इतकं प्रेम करायला तुला कुणी शिकवलं? मेहंदीने रंगवलेल्या डाव्या हाताच्या नखांकडे उगीच पाहत तिनेच मला उलट प्रश्न केला. प्रत्येक गोष्टीत माणसाला गुरु असावा लागतोच का? या जगात गुरुमुखाशिवाय कोणाला विद्या मिळाली आहे? प्रेम करणं ही तर जगातली सर्वात श्रेष्ठ अशी विद्या आहे, संजीवनीहूनही मोठी. मग सांगते, हवं तर माझ्या गुरूंचं नाव. ती थांबली आणि म्हणाली, कचदेव. कच? मी आश्चर्याने उद्गारलो. कच तर एक विरक्त तपस्वी होता. प्रेम हा शब्द नुसता कानांवर पडला तरी 3 वेळा स्नान करणारा. त्याने शर्मिष्ठेला प्रेम करायला शिकवले? म्हणजे हिचे प्रेम त्याच्यावर होते? अरे रे! शर्मिष्ठा घाईघाईने म्हणाली, चलायचं ना महाराणींच्या महालात. एखाद्या आईचे बोट धरून हसत खेळत मूल तिच्या मागून जाते ना, तसा शर्मिष्ठेच्या पाठोपाठ मी देवयानीच्या महालात गेलो. माझे प्रक्षुब्ध मन शर्मिष्ठेशी बोलता बोलता शांत झाले होते. तिथल्या क्रोधाची जागा क्षमेने घेतली होती. देवयानी खरोखरच आजारी होती का? कोणाला ठाऊक. पण भुरकट ढगाआडून दिसणाऱ्या चांदण्यात उदास सौंदर्य असते ना, तसे तिचे ते कोमेजलेले मुख मला वाटले. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तिचा हात हातात घेतला. जे आम्ही तोंडाने बोलू शकत नव्हतो, जे आमच्या डोळ्यांना नीट बोलता येत नव्हते, ते आमचे दोघांचे हात बोलत होते. त्या हातांचे संभाषण काही क्षण झाले आणि देवयानीचे डोळे पाणावले. तिचे ते अश्रू कमलदलावरच्या दवबिंदूंसारखे दिसणारे ते अश्रू मला पाहविनात. त्यातला एक बिंदूही डोळ्यांसमोर येऊ देऊ नये. तो तिथल्या तिथेच चुंबून टिपून घ्यावा अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण महालात शर्मिष्ठा होती ना? मी वळून पाहिले. शर्मिष्ठा कुठेच दिसत नव्हती. पाऊलसुद्धा न वाजविता ती बाहेर गेली होती. एवढासुद्धा आवाज होऊ न देता तिने महालाचे दार लावून घेतले होते. देवयानीच्या डोळ्यातील अश्रुबिंदू ओठांनी टिपून घेण्याकरता मी वाकलो. एकदम तिने आपल्या दोन्ही हातात माझे हात घेतले. मी मोठ्या लाडिक स्वरात अर्धवट जागे झालेले माणूस बोलतो ना, तसे ती म्हणाली, पुन्हा घेणार नाही ना? ती मद्याविषयी बोलत होती हे माझ्या ध्यानात आले. माझा अहंकार दुखवल्यासारखा झाला. काहीतरी कटू उत्तर द्यावे असे मनात आले. पण देवयानी आजारी होती. माझी देवयानी आजारी होती. तिला दुःख होईल असे काही करता कामा नये हेही त्याच मनाला जाणवले. मनात एक स्वैर उधळलेला घोडा धावत होता. त्याचा लगाम खेचून त्याला आवरण्याचा प्रयत्न एक सारथी करीत होता. फुलाहूनही मऊ असलेल्या आपल्या हातांचे तळवे माझ्या हातांच्या तळव्यांवर घाशीत देवयानी म्हणाली, नाही ना घेणार माझ्यासाठी? तिच्या शेवटच्या शब्दाने मी विरघळून गेलो. मी लगेच उद्गारलो, नाही, शयन मंदिरात माझ्या तोंडाला पुन्हा कधीही मद्याचा वास येणार नाही तुला. ती हसली आणि म्हणाली, मला वचन द्या. पुन्हा माझा अहंकार टिचवला गेला. मी हिच्यासाठी इतके करायला तयार झालो, पण हिचा मात्र माझ्यावर काडीचाही विश्वास नाही. ज्या माणसाचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यासाठी आपल्या सुखाचा त्याग. घोडा पुन्हा उधळू लागला होता. मोठ्या कष्टाने मी तो आवरला. वरकरणी मी हसत म्हटले, या लुसलुशीत हातांचा स्पर्श सतत लाभावा म्हणून 1 सोडून 100 वचनं देईन मी. इतकं सोपं नाही ते. बाबांच्या पायांची शपथ घेऊन तुम्ही मला वचन द्यायला हवं. तिच्या वडिलांचा मला विलक्षण राग आला. देवयानी आता माझी पत्नी झाली होती. तिच्या मनात पित्यापेक्षा मला अधिक प्रेमाचे, अधिक आपुलकीचे स्थान मिळायला हवे होते. पण तिच्या मनावर अजून तिच्या पित्याचेच राज्य सुरू होते. यावेळी मन आवरताना मला अतिशय त्रास झाला, पण कसे बसे मी ते आवरले. मी तिला वचन दिले. देवयानी हसू लागली. ते हास्य नुसत्या प्रेयसीचे नव्हते, ते एका मानिनीचेही होते. रूपाच्या बळावर आपण पुरुषाला शरण आणू शकतो या अहंकाराची धुंदी चढलेल्या रमणीचे हास्य होते ते. प्रीतीच्या राज्यातल्या या पहिल्या युद्धात मी पूर्णपणे पराभूत झालो.
अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते। अस्तु तर्हि पुनर्मिलामः। तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्। नमो नमः। धन्यवादः।